कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई मला गिफ्ट दे ना। घे रे, हे घे आका। आणि गिफ्ट राहू दे, मला तुझ्याकडून काहीच गिफ्ट नकोय। ताई असं काय करतेस? मी गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी। अरे राहू दे, खरंच नकोय। अगं कीर्ती, काय ग असं काय बोलतेस? आई अगं नकोय, मला काही राग नाही आलाय। आशू लहान आहे ना, आणि तुझ्याकडून गिफ्ट घ्यायला मी लहान नाही राहिली आता। बर भाई बरं झालं ना शिवा थांबली ते रक्षाबंधनला। हा बाई, नशीब काढला आणि खरं तर तुझ्यामुळे थांबली शिवा। खरंच लकी आहे भाई। सायलेन्सर आला। ए, ये चालतोय बघ असा। ये 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 भावानं गिफ्ट आणलं का? हो आणलंय आणलंय। पण फक्त गिफ्ट देऊन काय होणार नाही। मग अरे शिवा आपली बहीण आहे, हा, आणि आपल्या सगळ्यांचं रक्षण पण तीच करते, म्हणून तिच्यासाठी ना आपण काहीतरी केलं पाहिजे। काहीतरी केलं पाहिजे म्हणजे? तिच्या घरात नक्की काय चाललंय ना हे आपल्याला कळायला पाहिजे, आणि काही झालं ना तरी आपण नेहमी तिच्यासोबत उभं राहायचं। काल बघितलं ना केवढा मोठा गोंधळ झाला। हा यार, ते सगळं काकूमुळे झाले। हा, त्या काकूनी जर कान भरले नसते ना तर हे सगळं झालंच नसतं हा. तर काय? नाही 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 नाही, मला नाही वाटत। कारण बघ ना, फक्त एखादी व्यक्ती कान भरेल म्हणून असं कोणी का वागेल? म्हणजे एवढ्याशा गोष्टीवरून काकू तिला सगळ्यांसमोर बोलल्या नसत्या आणि एवढं सगळं झालंच नसतं। हा भाई, विचारून टाकूयात की तुझ्या मनात काय चाललंय का। हा, पण मग नेमकं विचारायचं काय शिवाला? काय नाही, विचारायचं शिवाला की तुझ्या मनात नेमकं काय चाललंय। अरे पण एवढं विचारून ती काय आपल्याला सांगणार आहे का? नाही ना। हे बघा, मला असं वाटतंय आपण तिच्या मनातलं काढून घेऊ। आणि आपल्याला माहिती आहे ना की शिवा मन मोकळं करून बोलत नाही। हा, अरे पण मग करायचं काय? बरं ठीक आहे, मग आपण आजच बोलूया तिच्याशी। हा, हे बेस्ट आहे। बोलावं तर लागेल भाई। अच्छा अरे मागच्या वर्षी तुझ्या आवडीचं परफ्यूम त्याने आणलं नव्हतं म्हणून अख्खं घर डोक्यावर घेतलं होतंस। मग आता काय झालं? का नकोय तुला? अशू, हा, अरे तिला पैसे दे, तिला जे हवं असेल ते घेईल ना ती नंतर। नाही भाऊ, राहू दे। ताई तुला काही खरंच नकोय का? आशू, तू आनंदात राहावं, सुखात राहावं, हेच गिफ्ट आहे माझ्यासाठी। आणि मला काही लागलंच तर मागेन ना मी तुझ्याकडे, हक्काने मागेन। हो ना आई? चला मग जेवून घेऊया मस्त, मला तर खूप भूक लागली। चला चला चला। आर यू शुअर? अरे तुम्ही काय कमाल सजवलंय सगळं। अगं लग्नानंतर तर तुझं पहिलंच रक्षाबंधन आहे ना। मग मी यांना बोललो की नीट सजावट करा, एकदम भारी वाटलं पाहिजे। अप्पर सर बोलले म्हणूनच तर सजवलंय सगळं। आणि शिवा कसं आहे, आपला सण आहे भाई, आपला गँगचा सण आहे। नाही पण खूप खूप भारी सजवलंय, छान वाटतंय मला। थँक्यू। पण शिवा, यावेळी ना आम्हाला रक्षाबंधनला ना रिटर्न गिफ्ट हवंय। रिटर्न गिफ्ट पाहिजे। पाहिजे पाहिजे। ए, हे काय नवीन? असं काही नसतं। करूया सुरू, चल। ए, त्याला सांग तोंड वगैरे पाडू नको। काय पाहिजे रिटर्न गिफ्ट? हा शिवा, आम्ही जे मागणार ना ते तुला द्यावंच बसा, असं काही नसतं। हे काय आहे तुम्ही जे सांगाल ते? शिवा अगं घाबरू नको, इतकं काही अवघड नाहीये। बरं ठीक आहे, पण आधी रक्षाबंधन करून तर घेऊया। एक मिनिट शिवा,
तो स्टेपने आपला नमाज पडतोय ते झालं की मग करूया. हा बर चालेल. ए पाहिलं आलो मी. अरे ए शिवा कशी आहे तू? मी मस्त आहे, पण यार ह्या मंगळागौरीच्या कार्यक्रमामुळे तुमच्याशी काहीही बोलता आलेलं नाहीये मला. सॉरी यार. हे बघ तू मंगळागौर एन्जॉय केली ना? बाई खूप एन्जॉय केलं. ते बघितलं ना बायका काय काय अरे करतात. आजी तर आजी मला आजीचं बोल एवढं हसेल होतं ना. हा, चला चला कार्यक्रमाला सुरुवात करूया. चला चला बसा. शिवा तू बस. एक मिनिट, दरवर्षी मीच काय, मला काहीतरी बांधू द्या ना राखी. असं नाही चालणार हा? हे बघ तू आम्हाला सांभाळतेस की नाही, तू नेहमी आमची रक्षा करते म्हणूनच आम्ही तुला राखी बांधतो सगळं. तुम्ही ना मी काही बोलले तरी मचमच करणार आहात. ठीक हे झालं ना, बस बस तू बस. झालं सगळ्यांचं. चल, चपला, आपण चपला. शिवा डोळ्यात पाणी आणायचं नाही. हा असं नाही रे, पण लग्न झाल्यापासून तुम्हाला खूप मिस करते मी. सकाळ झाल्यावर तुम्हाला हाक असायची, दिवस संपताना आपण सगळ्यांना बाय करून घरी जायचो तरी फोन सुरू असायचे. आणि आता लग्न झाल्यापासून ना बोलता येत ना भेटता येत. पण शिवा आपण कुठेही असतो ना, पण एकमेकांच्या दिलात 24 तास असतो. तुम्ही जान आहे रे आपली. आहे ना जान आहे ना. मग आम्ही तुझ्यासाठी खास गिफ्ट आणलंय. हा थांब 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 मी आणतो थांब. अरे अरे शिवा सरप्राईज आहे तुला, बघ तू खुश होईल. अरे तू बघ. हे बघ. रॉकी कुठे? बापरे, 2-2 गिफ्ट एवढं. अगं आम्ही 6 जण आहोत ना, तर आम्ही 6 गिफ्ट आणणार होतो, पण आम्ही तुला 2च गिफ्ट देऊन कटवलं. गप्तो का? बरं शिवा, आता हे एक गिफ्ट उघडून आम्ही तुला दाखवतो, दुसरं गिफ्ट तू घरी गेल्यावर उघडून बघ. हा चालेल, दाखवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.